आशिक तो माझा म्हटला तुझा बाबा तव झाली तर माझ्या काळजावर फुलाय तुझ्या मी येते करणार. जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SP एडिटर YT. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंगवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागतं ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिले आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात आधी आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. VPN कनेक्ट करून घ्यावेत. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचे. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. इथे तुम्हाला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे. खालतेपर्यंत रेशोचा ऑप्शन भेटेल. 9.6 करून ओके करून घ्यायचं. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. क्रॉप ऑप्शनमध्ये 9.6 करून फोटो हवा आहे तसं ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. ओवरवरती क्लिक करून बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घेऊयात. जेवढं बिटमार्क व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचं देखील ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून खालती आपल्याला हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल. व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. 15 दिशे पण झूम करून घेऊयात. त्यानंतर जिथे आपली बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचं. फोटोवरती क्लिक फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. खालती तुम्हाला स्प्लिटचा आयकॉन भेटेल, त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झालं आहे. त्यानंतर व्हिडिओचं स्टार्ट द्यायचे. साईड क्लिक करून इथे आपल्याला बिटमार्क व्हिडिओ डिलीट करून घ्यायचे. सो डिलीट करून घेऊयात. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपले इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. 15 दिशे पण झूम करून घ्यायचे. झूम केल्यानंतर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला कॉम्बोमध्ये राईट झूम ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला बेंड झूम हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशन कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट राईट हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला थोडं झूम करून घेऊयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला पेंड्युलम 1 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंड्युलम 2 हे ॲनिमेशन द्यायचे. तर इथे आपल्याला 6 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून इथे आपल्याला पुढे 7 सेकंडच्या जे आधीची स्प्लिट आहे तिथपर्यंत आपल्याला पेंड्युलम 1 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेऊयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट राईट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेऊयात. कॉम्बोमध्ये स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला ॲनिमेशन कॉम्बोमध्ये 3D कार 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. तिथे आपले 3D कार 4 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये ट्रिपलेस 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला ट्रिपलेस 2 हे ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये वेव अँड स्लाईड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपले ॲनिमेशन देऊन झालेलं आहे. इफेक्टवरती क्लिक करूया. स्टार्टिंगचा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्लॅशिंग स्टार्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. 0 सेकंडपासून इथे आपल्याला 2 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्लॅश ड्रायव्हर या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये ग्लो 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. ह्याचा टायमिंग आपल्याला इथे 2 सेकंडपासून इथे आपल्याला 4 सेकंडच्या पुढच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इटमॉस्फिअर फुल करून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे. 4 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून इथे आपल्याला 6 सेकंडच्या आधीच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढच्या इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोबल लाईट्समध्ये टेक्नॉलॉजी 2 या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून कलर फुल करून ओके करून घ्यायचे. 6 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून इथे आपल्याला 8 सेकंडच्या आधीच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढच्या इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोबल लाईट्समध्ये टोटो फ्लेम्स या नावाने भेटून जाईल. कलर हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचे. त्याचा टायमिंग आपल्याला 8 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 9 सेकंडच्या आधीच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झाला आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ.